हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आपण मागच्या टॉपिकमध्ये डायफिनिल मिथेन बघितला होता. ठीक आहे, त्याच्यात जस्ट तुम्हाला क्वेश्चन फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज किंवा सिंथेसिस वगैरे विचारले जाते. नाहीतर फक्त रिॲक्शन मेकॅनिझममध्ये तुम्हाला फक्त रिॲक्शन वगैरे दिलेली असेल आणि तुम्हाला बाय प्रोडक्ट वगैरे काढायला लावलं असेल किंवा सिंपल असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की डायफिनिल मिथेन म्हणजे काय. ठीक आहे, एकदम इझी आणि सिंपल टॉपिक. जसं तुम्ही डायफिनिल मिथेनमधलं ॲज सेम तुम्ही तसं म्हणा की ट्रायफिनिल मिथेन असणार आहे. ओके, तर रिॲक्शनमध्ये कुठे चेंजेस होणार आहे ते पण मी तुम्हाला सांगत आहे. तर त्यासाठी तुम्ही कंप्लीट बघा. तुम्हाला काही क्युरियस असेल तुम्ही मला कमेंट करू शकता. ओके, चला तर मग स्टार्ट करूया. आता बघा, तुम्हाला माहिती की आपण डायफिनिल मिथेन बघितलं होतं. त्याच्यामध्ये तुम्ही काय करतो, डायफिनिल मिथेनमध्ये फक्त तुम्ही 2 फिनेल रिंग जॉईन करत होते, बरोबर की नाही. आता तुम्हाला माहिती मिथेनचं स्ट्रक्चर काय आहे तुमचं, हे तुमचं मिथेनचं CH4 बरोबर ना. फक्त याच्यामध्ये काय होणार की तो तुमचे जे 3 हायड्रोजनचे असणार आहे ते रिप्लेस होणार आहे. कशाने रिप्लेस होणार? ट्रायफिनिल. तुम्ही ऑलरेडी रिॲक्शनमध्ये म्हणताय फिनिल रिंगने तुम्ही काय करणार आहे ते रिप्लेस करणार. आणि हा हायड्रोजन ॲसिड. हा काय झाला मग, ही तुमची किती रिंग आहेत? 3 रिंग आहेत. म्हणून का तुम्ही काय म्हटलं ट्राय. आणि हे काय आहे, फिनिल ग्रुप आहेत म्हणून काय म्हटलं फिनिल, ट्रायफिनिल. आणि हा तुमचा मिथेन ग्रुप, बरोबर ना. म्हणून याचं नाव काय आहे, ट्रायफिनिल मिथेन आहे. ओके, समजलं. आता बघा, एकदम इझी आहे, कन्फ्युजन होण्याचं कारण नाही. काय क्युरियस तुम्ही मला विचारू शकता आणि इन्स्टाला पण फॉलो करा. इन्स्टा ID पण शिकत घेत असेल. ठीक आहे, आता बघा, मी जे तुम्हाला आता जे सांगितलं तेच तुम्हाला थेरीमध्ये राईट डाऊन केलं आहे. ट्रायफिनिल मिथेन इज अन ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, बरोबर. इन विथ 3 हायड्रोजन ऑफ काय 3 हायड्रोजन ॲटम ऑफ मिथेन आर रिप्लेस बाय द फिनिल ग्रुप. 3 हायड्रोजन ॲटमला आपण कशाने रिप्लेस केलं, फिनिल रिंगने रिप्लेस केलं. कशाने रिप्लेस केलं आपण, फिनिल रिंगने. ह्या प्रकारे कळलं. इट इज द पार्ट ऑफ द आयसोटोपेट रिंग. हायड्रोकार्बनची रिंग माहिती असते तुम्हाला माहिती आहे, CH कार्बन, बरोबर ना. कार्बन आणि हायड्रोजन अंडर द क्लास ऑफ द पॉलिन्यूक्लियर हायड्रोकार्बन. ठीक आहे, आणि हे कसलं स्ट्रक्चर आहे तुमचं ना, ट्रायफिनिल मिथेनचं स्ट्रक्चर आहे. इथपर्यंत कोणाला डाऊट नसणार. त्याचं काही केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. म्हणजे तुम्ही सांगू शकता की आता बघा फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये त्याचे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट किंवा स्ट्रक्चर वगैरे किंवा केमिकल फॉर्म्युला वगैरे येऊ शकतं. बरं, हे तुमचे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज झाल्या. तर त्यामध्ये तुम्ही फर्स्ट सांगू शकतात की इट इज अ केमिकल फॉर्म्युला किती आहे, C19, हायड्रोजन किती आहे, 16 आहे. ठीक आहे, हे तुमचे कार्बन किती, त्याच्यामध्ये किती कार्बन आहे, 19 कार्बन आहे. ठीक आहे, हे 6, हे 6, 12, 6 सोबत 17, 18 आणि हा काय झाला 19, बरोबर ना. C19 झाला आणि हायड्रोजन किती तुमचे आले हे सगळे काउंट केले तर तुमचे किती येते, 16 होतील. अंडरस्टँड. नंबरिंग काय नाही, तुम्ही जसं नंबरिंग दिलं तर डायफिनिलमध्ये तशी नंबर द्यायचे. एकाला 1 2 3 4, एकाला 1 2 3 4 द्यायची. नंतर मग एकाला 1 करून त्याचे काउंट करायचे. ओके, कन्फ्युजन होण्याचं कारण नाही आहे. आता याचा फॉर्म्युला होता C19, H किती आहे, 60 आहे. ठीक आहे, हा कसा आहे, कलरलेस सॉलिड आहे त्याचे स्ट्रक्चर आणि कलरलेस आहे, बरोबर. इट इज द मेल्टिंग पॉईंट इज, त्याचा मेल्टिंग पॉईंट किती आहे, 9 to 94 पर्यंत आहे. आणि बॉइलिंग कितीला बॉईल होतो तो, 369. ठीक आहे, डिग्री सेल्सिअस बॉइलिंग पॉईंट आहे त्याचा. आणि हा इनसोल्युबल इन वॉटरमध्ये तो सोल्युबल आहे का, नाही आहे, बट सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्ट. जे कुठले पण ऑर्गॅनिक सॉल्टंट असतील त्याच्यामध्ये तो काय होता, इझिली सोल्युबल होतो. ठीक आहे, हे तुमचं फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आहेत. आता त्याचं नेमकं इम्पॉर्टंट टॉपिक कुठून स्टार्ट होतं, आपल्याला सिंथेसिसपासून स्टार्ट होतो, बरोबर की नाही. आता नेमकं कुठल्या सिंथेसिस आहे ते आपण बघून घेणार आहेत. मागच्या टॉपिकमध्ये तुम्ही बघितलं होतं डायफिनिल मिथेनमध्ये की फ्रीडल कार्ब असोसिएशन बघितलं होतं आणि काही रिॲक्शन बघितलं होतं, केमिकल रिॲक्शन बघितलं होतं, बरोबर ना. तर आज आपण बघणार फ्रीडल कार्ब रिॲक्शन. आता तुम्हाला माहिती आहे की फ्रीडल कार्ब आला म्हणजे तुमचा कुठला येतो, AlCl3 तुमचा फिक्स येतो. जिथं AlCl3 आला म्हणजे तुमची काय असते, तिथं फ्रीडल कार्ब रिॲक्शन असते. ओके, तर रिॲक्शन कशा प्रकारे होतात ते बघून घेऊयात. आणि आता रिॲक्शन कशा प्रकारे होतात ते बघून घेऊयात. ठीक आहे, थोडंसं हे झालं आहे कॅमेरा, थोडं ॲडजस्ट करा. ठीक आहे, आता बघा फ्रीडल कार्ब रिॲक्शनमध्ये काय होणार की तुमचे 3 मॉलिक्युल असणार आहे, कशाचे, बेन्झिनचे. ठीक आहे, आणि तो रिॲक्शन कसं होणार आहे, क्लोरोफॉर्म. आणि तुम्हाला काय फॉर्म होणार आहे, ट्रायफिनिल मिथेन. एकदम इझी आहे.
तुम्हाला काय करायचं आहे, फक्त तुम्हाला जे स्ट्रक्चर पाहिजे असेल ट्रायफिन, म्हणजे एक सिंपल गोष्ट सांगते मी तुम्हाला की तुम्हाला जे स्ट्रक्चर पाहिजे असेल ट्रायफिन मिथेनचं, तर तुम्हाला काय करायचं, 3 रिंग तर तुम्हाला कंपल्सरी हव्या आहेत, बरोबर ना. फिनेल रिंग पाहिजेच आहेत, ठीक आहे. मग इथे तुम्ही काय घेतलं, 3 मॉलिक्यूल घेतले बेन्झीनचे, आणि त्याची रिॲक्शन कसोबत होणार आहे, क्लोरोफॉर्म सोबत होणार आहे, CHCl3. हा तुमचा काय झाला, क्लोरोफॉर्म झाला, ठीक आहे. आता नेक्स्ट तुम्ही सांगू शकता की जसं रिॲक्शन बघा, रिॲक्शनवरनं इझिली लक्षात येईल. आता तुम्ही 3 मॉलिक्यूल घेतले, कशाचे घेतले, बेन्झीनचे घेतले. हा तुमचा क्लोरोफॉर्म आहे आणि LCl सोबत रिॲक्शन होणार, ठीक आहे. रिॲक्शन मेकॅनिझम नाही म्हणून मी एवढं कन्फ्युजन होण्याचं कारण नाही. CL3 सोबत रिॲक्शन करणार आहे, स्टेप बाय स्टेप जाणार, तर तुम्हाला हा फायनल प्रोडक्ट भेटणार आहे, ट्रायफिनिल मिथेन. सिंपल, फक्त काय केलं, तुमचे ते 3 मॉलिक्यूल बेन्झीनचेच ऑलरेडी हा आहे आणि तुमचा हा CH, ठीक आहे. CL3 त्याच्यासोबत काय होईल, रिॲक्शनमध्ये चालला जाईल, ठीक आहे. नेक्स्ट रिॲक्शन आहे तुमची फ्रॉम द बेंझाईल डाय. कन्फ्युजन होऊ नका, काय प्रॉब्लेम तुम्ही मला विचारू शकता, ठीक आहे. आता फ्रॉम बेंझाईल डायमध्ये रिॲक्शन काय होणार की एक तर तुमचा ऑलरेडी बेन्झाईल ग्रुप आहे, ठीक आहे ना. हा अल्डिहाइड ग्रुप आणि हा बेन्झीन, ठीक आहे. बेन्झाल्डिहाइड झाला आणि 2 मॉलिक्यूल कशाचे घेणार, मग तुम्ही आता बेन्झीनचे घेणार, बरोबर. इथं 3 तुमची तर बेन्झीन होऊनच गेलं पडते. आणि झिंक क्लोराईडसोबत तुम्ही काय करणार, रिॲक्शन करणार. रिॲक्शन केल्यानंतर तुम्हाला काय भेटणार आहे, फायनली तुमचा ट्रायफिनिल मिथेन भेटणार आहे, ओके. नेक्स्ट तुम्ही सांगू शकता आता फ्रॉम द बायफिनल. तर बायफिनल म्हटलं म्हणजे काय, तुमची 2 फिनिल रिंग असणार आहे. आता याच्यातून म्हटलं आहे बाय म्हणजे काय, तुमचं 2 आणि काय फिनिल रिंग असणार आहे. आता तो बायफिनल कशासोबत रिॲक्शन होणार, मग तो बेन्झील क्लोराईडसोबत रिॲक्शन करणार आहे आणि तुम्हाला काय भेटणार फायनल प्रोडक्ट, मग ट्रायफिनिल मिथेन. तुम्हाला जसं क्वेश्चनमध्ये जसं रेडी द प्रोडक्टमध्ये पण विचारलं जाऊ शकतं, ओके. रेडी द प्रोडक्टमध्ये तुम्हाला काढलेलं असेल आणि जसं आन्सर राईट डाऊन करायला लावले असेल, ठीक आहे. या प्रकारे आता बायफिनिल घेतला आहे तुम्ही, नंतर बेन्झील क्लोराईडसोबत रिॲक्शन करताय, तुमची काय होईल, क्लोराईडची रिॲक्शन LCl3 होणार आणि फायनली तुम्हाला काय भेटणार, मग ट्रायफिनिल मिथेन भेटणार आहे. हे सगळे इझी टाईप ऑफ द रिॲक्शन आहेत, काही कन्फ्युजन होण्याचं कारणच नाही आहे, ठीक आहे. नेमिंगवरच तुम्हाला डायरेक्ट टाकायचे आहेत रिॲक्शनमध्ये, ठीक आहे. आता केमिकल रिॲक्शन कुठल्या आहे ट्रायफिनिल मिथेनच्या ते आपण बघून घेऊयात, ठीक आहे. केमिकल रिॲक्शन म्हणजे तुमच्या ते आज की एखाद्या तुम्ही सोडियमसोबत करता, ब्रोमिनेशन, ऑक्सिडेशन वगैरे वॉटर ज्या काही रिॲक्शन होतात केमिकल रिॲक्शन, त्या तुमच्या काय असणार आहे, कशामध्ये येणार आहे, केमिकल रिॲक्शनमध्ये येणार आहे, ओके. इथपर्यंत कन्फ्युजन नसणार आहे. आणि हो फ्रेंड, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल फ्रेंड्स, सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड लोकांमध्ये पण शेअर करा. आणि व्हिडिओ जर हेल्प वाटलं तर लाईक करायला विसरत नका जाऊ, ठीक आहे. आता बघा रिॲक्शन बघूयात. रिॲक्शनमध्ये तुम्हाला माहिती आहे आपण घेतली फर्स्ट तुमच्याकडे सोडियमसोबत घेणार, ठीक आहे. रिॲक्शन विथ सोडियमसोबत घेणार आहे. आता ट्रायफिनिल मिथेन जो घेतला आहे तुम्ही, तो सोडियमसोबत रिॲक्शन करणार फक्त, ओके. म्हणजेच काय की तुमचा फायनल प्रोडक्ट आहे ट्रायमिथेन सोडियम तुम्हाला भेटणार आहे, कळत आहे. ट्रायमिथेन सोडियम तुम्हाला भेटलं आहे, याने जस्ट तुमचा, ओके. सिम्पल रिॲक्शनमध्ये तुमचा तर ऑलरेडी ट्रायफिनिल मिथेन हा आहे, ट्रायमिथिल सोडियम, ठीक आहे. नेक्स्ट तुमची ब्रोमिनेशन. ही ब्रोमिनेशन रिॲक्शन, ब्रोमिनेशन क्लोरिनेशन तुमची कुठली पण हायड्रोजन ग्रुपची रिॲक्शन आली म्हणजे डायरेक्ट जॉईन करायचा, विचार करायचा नाही ह्या ठिकाणी, ठीक आहे. इथं काय घेणार तुम्ही, ट्रायफिनिल मिथेन घेतलं तर रिॲक्शन कशासोबत करणार आहे, ब्रोमिनसोबत करणार आहे. तुम्हाला फायनल प्रोडक्ट काय भेटणार, मग ट्रायफिनिल मिथेन ब्रोमाइड तुम्हाला भेटणार आहे, कळत आहे. ट्रायफिनिल मिथेन तुम्ही घेतला आहे आणि सिम्पल तुम्ही काय करताय, ब्रोमिनेशन रिॲक्शन करता BR सोबत, ठीक आहे. म्हणजे तुमचा काय होईल, हा हायड्रोजन जो रे तो 1Br सोबत काय होऊन जाईल, रिॲक्शन करायला लागून जाईल, कळत आहे. रिॲक्शन करायला म्हणजे Br आणि तुमचा हा हायड्रोजन, म्हणजे हे काय होऊन जाईल, एक तुमचा HBr तुमचा बाहेर निघेल आणि जो तुमचा हा एक Br असणार आहे, 2 Br आहेत ना, आणि 1 Br तुमचा काय इथं जॉईन होऊन जाईल. म्हणजे ह्या प्रकारे तुम्हाला फायनली प्रोडक्ट तुम्हाला इथं भेटणार आहे, कळत आहे. ट्रायमिथिल ब्रोमाइड, कारण की हे तुमचे फिनिल झाले, ट्रायफिनिल, आणि हा तुमचा काय झाला मिथिल ग्रुप आणि हा तुमचा ब्रोमाइड जॉईन झालेला, अंडरस्टँड. नेक्स्ट तुमची ऑक्सिडेशन रिॲक्शन. आता ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये काय होतं, फक्त तुमचं काय होणार, ऑक्सिडेशन डायजेशन होणार, बरोबर की नाही. ट्रायफिनिल मिथेन अंडरगो द ऑक्सिडेशन टू फ्रॉम द ट्रायफिनिल कार्बनॉल तुम्हाला भेटणार आहे. कसं भेटणार आहे, तुम्ही ट्रायफिनिल मिथेन घेतला, त्याची रिॲक्शन तुम्ही सिम्पल काय करणार, तुम्ही ऑक्सिडेशन करणार. ऑक्सिडेशन प्रोसेस केली म्हणजेच काय तुम्हाला भेटणार, ट्रायफिनिल तुमची झाली आणि तुमचा हा कार्बनॉल OH ग्रुप जॉईन, ओके. इथपर्यंत काही कन्फ्युजन नसणार आहे. आणि आता सगळ्यात इम्पॉर्टंट आणि लास्ट पार्ट म्हणजे आपल्याला त्याचेवाले युजेस काय असणार आहे. ट्रायफिनिल सिंथेसिस तुम्ही तर शिकलाय, सगळ्या गोष्टी झाल्यात, मग आता फायनली तुमचं काय राहिलं, मग
त्याचे युजेस तुम्हाला माहिती आहे, युजेसमध्ये तुम्हाला 2-3 फिक्स युजेस तुम्हाला डायरेक्ट टाकायचे आहेत. एक तर तुमचा तो अँटीबॅक्टेरियल असेल किंवा अँटीफंगल असणार आहे. ठीक आहे ना. हे जे काही पॉईंट असणार ना ते तुम्ही जर व्यवस्थित राईट डाऊन केले तर तुम्हाला फायनली म्हणजे मार्क्स भेटायला प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. इथं तुम्ही सांगू शकता की इट इज ऑल्सो यूज ॲज द अँटी मायक्रोबायल एजंट म्हणून सांगू शकता. आणि किंवा तुम्ही की इट इज द पजेसिंग द अँटीबॅक्टेरियल अँड अँटीफंगल प्रॉपर्टीज तो शो करतो. ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही सांगू शकता की इट इज अ डिसइन्फेक्टंट. म्हणजे तुम्ही जस्ट तुम्ही एखादं लक्षात ठेवला ना त्याचा युजेस तरी तुम्हाला बाकीचं तुम्हाला राईट डाऊन करता येतात. ठीक आहे. आणि त्याचा यूज म्हणजे व्हेरियस डाईजमध्ये पण यूज होतो. ओके. इथपर्यंत सगळ्यांना कळलं असेल. काही असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.